व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे डी-सी-सी भरतीची मागील 3 दिवस झालं साईट बंद आहे आणि साईटवरती कारण दिलेलं आहे त्यांनी संपूर्णपणे, की आम्ही आदर्श आचारसंहितेचं पालन करत असल्यामुळं आम्ही साईट बंद ठेवतोय. तर काही मुलांमध्ये संभ्रम तयार झालाय, की वयामध्ये वाढ झाली का पर्सेंटेजमध्ये शिथिलता मिळाली. जर त्यांनी तो निर्णय घेतला असेल, तर त्या प्रकारचा तो साईटवरती अपलोड करतील ते. तुम्हाला नोटिफिकेशन पाठवतील त्याच्यामध्ये. पण आधीच संभ्रमात राहू नका, की आपल्याला वय वाढच मिळाली किंवा पर्सेंटेजमध्ये शिथिलता मिळाली. याने मुलांमध्ये दुविधा पसरतील आणि जर त्यांनी कुठलाही एक निर्णय जरी घेतला असेल, तरी आपण त्याचं स्वागत करूयात. कारण आपल्याला एवढं पण नाही, की त्याला मागणे कठोर नाही करू शकत. संपूर्णपणे निर्णय हा संचालक मंडळांच्या हातामध्ये असतो. 17 तारखेला माझं मनोजदादांचे जे निकटवर्ती आहेत, गंगाधर काळकुटे साहेब यांच्यासोबत बोलणं चालू आहे. तर त्यांनी सांगितलं, की आपण 17 तारखेला किंवा 18 तारखेला त्यांच्यासोबत बोलून त्याच्यामध्ये काही शिथिलता देता येतील का याचा प्रयत्न करूयात. कोणतीही एखादी शिथिलता दिली किंवा दोन्ही शिथिलता दिल्या तर त्याचं आपण स्वागतच करूयात त्याच्यामध्ये. म्हणून संभ्रम आत्ताच पसरवू नका, की डी-सी-सी बँक संचालक मंडळ जे त्याच्यामध्ये निर्णय घेईल, त्याचं आपण स्वागत करूयात. परंतु त्यांनी तशा अपडेट माझा कोणाशी संपर्क नाहीये किंवा कोणाशीच काही झालेलं नाहीये. म्हणून मी तर ह्या माहितीला कन्फर्म करत नाही, की त्याच्यामध्ये वय वाढच मिळालंय का पर्सेंटेजमध्ये शिथिलता मिळाली का दोन्ही पण शिथिल करण्यात आलेलं आहे. परंतु मी जे काही ग्रुपवरती मेसेजेस वगैरे वाचतोय आणि जे मुलं अजूनही ग्रुपला जॉइन झाले नसतील त्यांनी ग्रुपला जॉइन व्हा. सगळ्या अपडेट्स तुम्हाला ग्रुपवरच मिळतील. इथून पुढच्या येणाऱ्या व्हिडिओ खाली कमेंट करू नका, की सर डी-सी-सी भरतीच्या बाबतीत काय झालं? डी-सी-सी भरतीच्या बाबतीतली माहिती घ्यायची असेल आणि तुम्हाला त्याच्यासाठी यायचं असेल, तर तुम्ही WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे. त्या WhatsApp ग्रुपला जॉइन होऊन जावा. ठीक आहे, आपण त्यांच्या जी काही अपडेट येईल त्याची वाट पाहूयात. त्या अपडेटनुसार जर त्यांनी कोणताही एखादी शिथिलता दिली, तर त्याप्रमाणे आपण पुढे जाऊयात. लई पण ओढून धरायचं नाही आपल्याला त्याच्यामध्ये तो मुद्दा. ठीक आहे, धन्यवाद.